कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त असे असणारे श्री संत, ज्यांना शांत ही पदवी आहे, नाही का? शांत म्हटल्याबरोबर सर्वांच्या समोर येणारे एक चित्र संत म्हणून ते असे असणारे नाथ बाबा, त्यांचा असणारा हा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगातून श्री संत नाथ बाबा भगवान परमात्म्याकडे मागणी करत आहेत आणि ती मागणी करत असताना 6 पद्धतीची एकंदरीत असणारी मागणी या अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबांनी भगवंताकडे केलेली आपल्याला पाहायला भेटते. पहिली मागणी नाथ बाबा म्हणतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी. आमचं जे मन आहे ते आपल्या चरणाशी लागावं, तत्स्वरूप व्हावं, ही पहिली मागणी आहे. आणि दुसरी मागणी आहे ती म्हणजे संसार व्यसनी पडून दी. संसारामध्ये आमचं मन लागून देऊ नको, त्याच्यामध्ये गुंतून देऊ नको, ही दुसरी मागणी आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणातील पूर्वार्धामध्ये तिसरी मागणी करत असताना नाथ बाबा म्हणतात की आमच्या या मुखाने काय व्हावं, तर त्या भगवंताचं नाम आम्हाला घडावं, नामस्मरण घडो. तिथेच दुसरी पुढे मागणी आहे संत समागम. 5वी मागणी करताना म्हणतात की अशा असणारा जो या देहाला आल्यानंतर एक जो भ्रमाला मनुष्य प्राप्त होतो, जीव प्राप्त होतो, तो भ्रम वावुगा आम्हाला प्राप्त होऊन देऊ नको, वावुगाची भ्रम होऊ दे. जन्माला आलो बरोबर आहे, आमचं मन तुझ्या चरणावरती लागावं हेही आमचं म्हणणं आहे, परंतु त्याच्यासोबत आणखीन काय व्हावं, तर या नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर या इंद्रियाचं काही ठिकाणी गेल्यानंतर त्याचं गंतव्य, त्याचं साध्य आहे म्हणा, त्याच्यामध्ये त्याची कृतकृत्यता आहे, ती गोष्ट देखील आमच्याकडून तू घडवून घे. आणि ती गोष्ट म्हणजे या नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर आमचे जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियानं काय व्हावं, तर त्या आमच्या असणारे तीर्थयात्रा घडावी. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. या देहाला आल्यानंतर या इंद्रियांकडून आमच्या पायांकडून काय व्हावं, तर तीर्थयात्रा घडावी, मुखाने नामचिंतन व्हावं, ही आमची मागणी आहे. आणि हा जो आमचा नियम आहे तो आपण सिद्धीला नेई. आणि म्हणून म्हणतात अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. म्हणतात की याच्या पलीकडे आमचं काही मागणं नाही, एवढी आमची इच्छा आहे, असं एकंदरीत मागणी मागणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. चिंतनास आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे, नाम गरजेचं आहे. पवित्र पावनभूमी असणाऱ्या या कासारवाडा गावामध्ये भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा 1 दिवसीय हरिनाम उत्सव, कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. त्याचं निमित्त जवळजवळ आपल्या सर्वांना ज्ञातच आहे, ते म्हणजे आपले सर्वांचे स्नेही, परमस्नेही असणारे हरिभक्तीपरायण मानसिंग बापू किल्लेदार यांनी ज्याप्रमाणे नाथ बाबांनी मागणी मागितली की या इंद्रियांकडून काय घडावं, तर ती तीर्थयात्रा घडावी, अशी असणारी तीर्थयात्रा पूर्ती. आणि त्या तीर्थयात्रा पूर्तीचा हा माऊंद्याच्या योगाने केलेला सोहळा. काही मंडळी म्हणतील महाराज तीर्थयात्रा केल्यानंतर एवढा सोहळा लगेच करायची काय आवश्यकता आहे? आम्हीही तीर्थयात्रेला जातो, आम्हीही करतो, प्रत्येकजण तर करत नाही, परंतु त्याच्यामध्ये फार फरक आहे. जास्त मी विस्तार करणार नाही, थोडक्यात सांगून पुढे चालणार आहे, कारण जवळजवळ 10 वाजलेले, अभंगाला सुरुवात आहे, प्रस्तावनाच चालू आहे. तीर्थयात्रा आपण जातो, आळंदी पंढरीची वारी आम्ही करणारे सर्वजण मंडळी, वारकरी मंडळी आपण या ठिकाणी जवळजवळ आळंदी पंढरीला तर आपण येणारे सर्वजण जवळजवळ बऱ्यापैकी आहोत. तिथे गेल्यानंतरही आम्ही तीर्थयात्रा करतो, नाही का? तीर्थाला जातो, त्या ठिकाणी जी क्षेत्र आहे त्या ठिकाणी आम्ही जातो, ती तीर्थयात्राही आम्ही करतो, बरोबर आहे. आणि ही तीर्थयात्राच आहे. परंतु पण आळंदीला जर आम्ही गेलो, आळंदीची जी प्रदक्षिणा आहे त्या तीर्थाची, या क्षेत्राची प्रदक्षिणा करत असताना तिथली प्रदक्षिणे प्रत्येक क्षेत्राची भिन्न भिन्न कालावधीमध्ये पूर्तीला जाणाऱ्या तीर्थयात्रा आहे. आळंदीची असणारी यात्रेला आम्ही जर गेलो तर प्रदक्षिणा फक्त 15 मिनिटात होते. पंढरपूरला आलं तर थोडासा वेळ लागतो, तिथं आलो तर एक अर्धा पाऊण तासामध्ये आमची होते. म्हणून आळंदीमध्ये आम्ही 3 प्रदक्षिणा केला तरी माणूस कंटाळत नाही. आळंदीमध्ये असे काही मंडळी आहेत जे रोज नित्यनेमाने प्रदक्षिणा करतात. एखाद्या दिवशी गावाला गेलो, बाहेर गेलो आणि जर आमची प्रदक्षिणा राहिली, दुसऱ्या दिवशी आलो तर एका दिवशी राहिलेल्या सहित 4-4 प्रदक्षिणा एका दिवशी करतात. उदाहरणार्थ सर्वांना माहीत आहेत, मोठे माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असणारे गुरुवर्य मोठे माऊली म्हणून जे आहेत, त्यांची नित्यनेमाने प्रदक्षिणा असते, कधीच चुकत नाही. आणि एखाद्या दिवशी 4 दिवस 5 दिवस कुठे गावी गेलो तर आल्यानंतर तिथं परत राहिलेल्या सगळ्या प्रदक्षिणा ते करतात. 15 मिनिटामध्ये होते. आम्हाला जास्त त्याचा म्हणजे 15 मिनिटात होते म्हणून करायचा असा अर्थ घेऊ नका. पण नियम
आमचा नियम सिद्धीला न्यावा या दृष्टीनं ते आपल्या नियमामध्ये करून घेतात. पंढरपूरला आलो, थोडासा कालावधी वाढतो, तिथं आलो तर एक अर्धा पाऊण तास लागतो. एक प्रदक्षिणा केली की आम्ही बास म्हणतो. थोडंसं आताच यात्रा झालेली त्र्यंबकेश्वरला जर आम्ही आलो निवृत्तीनाथ महाराजांकडे, तिथली प्रदक्षिणाला गेलो, माणसं पहिला वेळ बघतात, कधी निघायचं आणि कधी यायचं हा विचार असतो. कारण तिथं गेलं की कमीत कमी 6 तास 7 तास तरी आम्हाला लागतात. तिथल्या प्रदक्षिणेचा नियम आहे. परंतु आज बापू जे प्रदक्षिणा करून आलेले आहेत, तीर्थयात्रा करून आलेली आहेत, ती 15 मिनिटामध्ये नाही का, अर्ध्या पाऊण तासामध्ये, तसंच त्याबरोबर 6 तास 7 तासामध्ये, 3 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये पूर्ण होणारे नाही तर तब्बल 3.5 महिन्याची असणारी ही तीर्थयात्रा, पायी असणारी ही तीर्थयात्रा, अशी करत करत नर्मदा मैयाची असणारी ही परिक्रमा करत करत ही मंडळी आलेली आहे. तसेच बापूंसोबत त्यांचे आपले सहकारी असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय दत्ता महाराज ज्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहेत. आळंदी क्षेत्रामध्ये राहून ज्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संपूर्ण 4 वर्ष अभ्यासक्रम करून त्याचबरोबर संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ केलेली आहे महाराजांनी. आम्हाला ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या पाठ करायचं म्हटलं तर आता होतात, संध्याकाळी विसरून जातो आम्ही. झाल्या तर, नाही झाल्यावरती विसरलेल्याच आहे, झाल्या तर तेही विसरतात, ही आमची अवस्था असते. संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठामध्ये धारण करून ठेवणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही, परंतु त्यांची आहे. तसेच हरिभक्तीपरायण धनंजय महाराज ज्यांची संस्था सुटलेली आहे आणि संस्था सुटल्या त्यांनीही नर्मदा परिक्रमा करून ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि त्या असणाऱ्या प्रदक्षिणापूर्तीचा सोहळा म्हणजे हे असणारा सोहळा आहे. आपण जर का पाहिलं तर जन्माला आलो मनुष्य म्हणजे त्याची जीवन यात्रा सुरू होते, नाही का. ही एक आपली जीवन यात्रा आहे, जन्माला आल्यापासून चालू असणारी. त्याच्यामध्ये अनेक आमच्या गोष्टी चालतात. जीवन यात्रेमध्ये जत्रा करणारे भरपूर भेटतात, परंतु जीवन यात्रा प्राप्त झालो म्हणजे मनुष्य देहाला आलो, जीवन यात्रा सुरू झाली, पण या जीवन यात्रा प्राप्त झाल्यानंतर तीर्थयात्रा करणारे फार थोडे असतात. त्यापैकी हे एक आहे. आणि ही सहजासहजी होणारी गोष्ट नाही हो. आणि त्यातल्या त्यात गृहस्थ आश्रमामध्ये आल्यानंतर तर आणखीन अवघड आहे, नाही का. सर्व असणारा व्याप, सर्व गोष्टी बाजूला टाकून आम्ही आषाढी वारी आमची 15 दिवसाची असते, तर त्याची तयारी आमची 15 दिवस नव्हे, महिना 2 महिने चालते, नाही का. कसं जायचं, काय काय घ्यायचं, काय न्यायचं, वळकटी हे आहे ते आहे ते नाही. 3.5 महिने सर्व सोडून, घरदार आपलं प्रपंच सोडून तिथे जाऊन नगर प्रदक्षिणा करत यायचं. आणि ते वाटते तेवढी सोपी वाट नाही, पुन्हा जंगलातून आडरानातून असणारी ती वाट आहे. आणि अशा सर्व गोष्टी तीर्थयात्रा करीत करीत ही मंडळी आलेली आहेत. म्हणून महाराज म्हणतात ना, जसं पूर्ण केला मनोरथ, महाराज म्हणतात पूर्ण केला आमचा मनोरथ जो आहे तो आपण पूर्ण केला. तशी यांची एक इच्छा आहे, संकल्प केलेला, आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण या रूपाने भगवान परमात्म्याने ही करून घेतली असं म्हणायला हरकत नाही. आपण जर का पाहिलं नर्मदा मैयासारख्या असणाऱ्या तीर्थक्षेत्राचा महिमा देखील अत्यंत विशेष अलौकिक आहे. बघा तुम्ही, उदाहरणार्थ एक छोटंसं सांगायचं म्हणून आपण जवळजवळ मोबाईलवरती आपण यूट्यूब बघतो सर्वजण, नाही का, बघतो ना, बघणारे आहेत जवळजवळ आपण सर्वच. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी आता प्रसिद्ध एखादी गोष्ट झाली की ती रील्स म्हणून बघताना समोर येतेच. तसं दादा गुरु म्हणून एक येत आहेत बघा, जे नर्मदे मैयेची परिक्रमा रोज ज्यांची नित्यनेमाने चालू आहे. त्यांनी 4 वर्ष होऊन गेले, परंतु अन्नाचा एक कणही धारण न करता 4 वर्ष होऊन गेले, फक्त प्रदक्षिणा चालू आहे. कशाच्या वरती, तर ती केवळ आणि केवळ नर्मदा मैयेचं असणारं जे पाणी आहे, तीर्थ आहे, ते तीर्थ फक्त ग्रहण करायचं, प्यायचं, सेवन करायचं, आणि तेवढ्यावरती जीवनाचा उदरनिर्वाह करून 4 वर्ष झालं. अजूनही ते नर्मदा परिक्रमा चालूच आहे. हे त्याचा विशेष महिमा आहे त्या तीर्थाचा. सामान्य तीर्थ नाहीत. गंगा, यमुना, सरस्वती, त्रिवेणी संगम त्या ठिकाणी आहे. आज महाकुंभ मेळा त्या ठिकाणी बसलेला आहे. ही मंडळी त्या ठिकाणी डुबकी लावून आलेली आहेत सगळे, नाही का. आणि अशा असणारे त्या तीर्थक्षेत्राचा महिमा अत्यंत अलौकिक आहे. महाराज तर म्हणतात त्याचं नुसतं नाव जरी आमच्या मुखाने घेतलं तरी आमची पाप, आमचे सर्व दोष निवृत्त होतात. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. महाराज म्हणतात सर्व दोष, सर्व पाप आमची त्या नुसतं नामचिंतनाच्या योगाने जर धुवून जात असतील, तर साक्षात त्या तीर्थक्षेत्राला, त्या असणाऱ्या तीर्थामध्ये आम्ही जर स्नान केलं, डुबकी मारली, तर राहतील का हो पाप? राहणार नाहीत. संपूर्ण त्याचं प्रक्षालन त्या ठिकाणी होऊन जातं. आणि म्हणून असे अलौकिक त्याचं महती एक महिमा त्याचा आहे. आणि ते असणारी नर्मदा मैयाची असणारी सर्व असणारी परिक्रमा करून ही मंडळी आलेली आहेत. म्हणून हा एक त्याचा पूर्तीचा सोहळा आहे असं आपल्याला म्हणता येतं. अशा चांगल्या गोष्टीचं माऊंद घालून त्याचा सोहळा केलाच पाहिजे महाराज. ते आपणच करतो असं नाही, तर साक्षात भगवंतांनी त्यांचा केलाय. कोणाचा? माऊली ज्ञानोबाराय. ज्यावेळेस नामदेवरायांना घेऊन माऊली ज्ञानोबाराय जातात,
तीर्थयात्रेसाठी निघतात. परमात्मा नामदेवरायांना सोडवायला तयार नाहीत, परंतु नामदेवरायांना न सोडण्याची इच्छा आहे, कारण अत्यंत लढीवाळ जिव्हाळ्याचे भगवत भक्त आहेत. तीर्थावळी म्हणून जे आपण मालिकेमध्ये वाचतो, ती तीर्थावळी म्हणजे काय, तर त्यांचा असणारा सर्व संवाद आहे तो. माऊली ज्ञानोबारायण भगवंताकडे येतात आणि नामदेवरायांना आमच्या सोबत आपण द्या, आम्हाला तीर्थयात्रेला जाऊन येण्याची इच्छा आहे सांगतात. आणि ज्यावेळेस घेऊन जातात, तीर्थयात्रेमध्ये अनेक प्रसंग घडतात. आपण तीर्थावळी पाहिली तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. आणि अशी असणारी ही तीर्थयात्रा करून ज्यावेळेस पंढरी क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय त्या ठिकाणी येतात, तेव्हा त्यांचं असणारं माऊंद जे तीर्थयात्रा पुरतीचं म्हणून आहे, ते साक्षात भगवान पंढरीनाथ परमात्मा घालतात हो. मग तो परमात्मा जर त्या ठिकाणी येऊन त्याच्या पूर्तीचा सोहळा साजरा करीत असतील तर आपण केला नाही पाहिजे का? अवश्य केला पाहिजे. म्हणून आता असणारा हा त्या तीर्थ असणाऱ्या पूर्तीचा असणारा हा सोहळा, त्या योगाने असणारं हे कीर्तन, त्याचबरोबर कन्या पूजन, त्याचबरोबर नर्मदा मैयाचं असणारं हे पूजन, अशा सर्व गोष्टी करून हा सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. असो, मी जास्त वेळ आता काही घेत बसत नाही. या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराज मागणी करतायत. काय मागणी करतात नाथ बाबा? तर नाथ बाबा म्हणतात, मुळामध्ये मागणी आणि संत ह्या दोन गोष्टीच विरोधात्मक दिसतात, नाही का? कारण संत मागतात हे आमच्या बुद्धीलाच पटत नाही, कारण मागणं हा संतांचा स्वभावच नाही हो, नाही का? मागणं हा संतांचा स्वभाव नाही. मागण्याचा संतांनी विरोध केलेला आहे, संतांनी मागण्याचा निषेध केलेला आहे. कारण मागणं म्हणजे लहान होणं आहे, आणि लहान होणं ही काही चांगली गोष्ट आहे का? लहान होणं चांगलं का मोठं होणं चांगलं? कोणती गोष्ट चांगली? व्यावहारिकदृष्ट्या तरी सांगा. मोठं होणं माणसाला चांगलं वाटतं, लहान होणं कोणाला चांगलं वाटत नाही. आणि मागणं म्हणजे लहानपणाला प्राप्त होणं. अहो, भगवंताने मागितलं, बळीकडे मागायला गेला परमात्मा, तर परमात्म्याला कसं रूप धारण करावं लागलं? बटू रूप. परमात्म्याने लहान रूप धारण केलं, बटू रूप धारण केलं वामन अवतारामध्ये. आणि बटू होणं, वामन झाले म्हणजे बटू झाले, बटू झाले म्हणजे लहान झाले, परमात्मा ठेंगू झाले. का? कारण बळीकडे मागायला जायचं होतं. म्हणजे मागायला जायचं म्हटलं की आम्हाला कमीपणा येतो, ती चांगली गोष्ट नाही. आणि संतांनी तर या गोष्टीचा निषेध केलेला आहे. भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने लाजिरवाणे. मागणं याचा कधीच त्यांनी पुरुषार्थ मानलाच नाही, त्याचा निषेध केलेला आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांचे काही मागणे हे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत सो. महाराज म्हणतात की हे मागणं आम्हाला उचित नाही, अनुचित आहे ते. म्हणजे काय? संत महात्म्यांनी मागण्याचा कधीच पाहिलं तर त्यांनी प्रत्येक वेळी निषेध केलेला आहे, मागण्याला प्राधान्य दिलेलं नाही. असं असताना महाराज या ठिकाणी मागतात, म्हणजे हे काही गोष्टी विरोधी आम्हाला दिसतात. याचा विचार जर का केला तर आपण पाहिलं तर त्यातल्या त्यात नाथबाबांचं जीवन जर पाहिलं तर ते सर्व संतात वेगळं जीवन आहे. आणखी व्यावहारिक दृष्ट्याने बोलतोय मी. हे व्यावहारिकदृष्ट्या जर नाथबाबांचं चरित्र पाहिलं तर अत्यंत श्रीमंत जीवन आहे, ऐश्वर्य संपन्न जीवन आहे, नाही का? जे शांत आहेत, जे श्रीमंत आहेत आणि जे संत आहेत ते नाथबाबा. संत तर बाकीचेही संत आहेत, तुकोबाराय आदी संत, परंतु व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर नाथबाबांचं जीवन हे ऐश्वर्य संपन्न जीवन आहे. व्यावहारिकदृष्ट्या सर्व गोष्टींची पूर्ती, धनधान्य संपत्तीच्या योगाने ऐश्वर्य संपन्न जीवन, आणि ते नाथबाबा मागतात हे तर पटतच नाही, नाही का? पाहिलं तर उलट नाथबाबांचे हात घेणाऱ्याचे नसून देणाऱ्याचे हात आहेत, नाही का? नाथबाबा कीर्तनाला त्यांच्या जी मंडळी यायची, प्रवचनाला येणाऱ्या मंडळींना एक एक शेर साखर द्यायचे. म्हणजे का? तर कमीत कमी त्या असे पोटी तरी लोक प्रवचनाला येतील आणि त्यांच्या कल्याणाचा तरी त्यांचा उद्धार होईल, नाही का? म्हणजे त्यांचं देणं हा स्वभाव आहे. बरं, नुसता व्यावहारिक ऐश्वर्य असं नाही. जसं व्यावहारिक ऐश्वर्य संपन्न जीवन आहे तसंच परमार्थिक ऐश्वर्य तरी काय कमी आहे का हो नाथबाबांचं? नाही ना. अहो, यांच्या घरी 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, तब्बल 36 वर्ष जगाचा मालक असणारा अखिल कोटी ब्रह्मांड नायक तो परमात्मा ज्यांच्या घरी येऊन दारामध्ये राहतो, घरामध्ये राहतो, हे त्यांचं पारमार्थिक ऐश्वर्य आहे. काही कमी ऐश्वर्य आहे का?
म्हणजे व्यावहारिक ऐश्वर्य जसं श्रीमंत आहे सर्व गोष्टींनी, तसं पारमार्थिक ऐश्वर्याने देखील ते श्रीमंत आहे. मग अशा पद्धतीनं संपन्न जीवन आहे, तर ते मागतात कशाकरिता? तर अगदी थोडक्यात सांगतो, जास्त विस्तार करत बसणार नाही. 3च गोष्टी मांडतो आणि पुढे चलतो. संत मागतात. हे मागत असताना संतांनी संतांकरिता मागलेलं नाही, तर संतांनी जगाकरिता मागितलं. एक विचार. संतांनी स्वतः करता मागितलं नाही, म्हणजे संतांनी जगाकरता मागितलं. पहिला विचार, संतांनी परमार्थ आणि संसार या दृष्टीने विचार केला तर संसारिक कधीच मागणी संतांनी केलेली नाही. संतांनी जे काय मागितलं ते पारमार्थिकच वैभव मागितलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, संतांना जगाकरिता म्हणजे जगतामध्ये वावरत असताना समजा जे भक्ती मार्गाला लागलेली मंडळी आहे, त्या मंडळींना यदा कदाचित परमात्मा भेटला, तसा सहजासहजी भेटणार नाही, पण भेटला नाही का, तर त्या परमात्म्याकडे आम्ही नेमकं काय मागावं हे आम्हाला कळावं म्हणून संत मागणी करून दाखवत आहेत. म्हणजे हे एक असणारी त्यांची लीला आहे. आणि त्यामुळे त्या मागण्याच्या योगाने जे काही दोष आपण म्हटलो की लहानपणा वगैरे कमीपणा येतो, ते दोष संतांकडे येत नाहीत, तर केवळ जगातला कल्याणाकरिताच संतांचं हे मागणं आहे. आणि म्हणून नाथ बाबा या अभंगामध्ये मागणी करतायत की मागत असताना परमात्म्याकडेच मागतात, दुसऱ्याकडे मागत नाहीत. एक नाथ बाबा मागतात, परमात्म्याकडे मागतात, आणि जे मागतात ते पारमार्थिकच मागतात. अशा एकंदरीत या अभंगामध्ये 6 मागण्या आपण सुरुवातीला मी बोलून आलो की या नाथ बाबांनी या अभंगामध्ये केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यातली सर्वात पहिली महत्त्वाची मागणी नाथ बाबा करतात ते म्हणजे माझं जे मन आहे ते आपल्या चरणावरती लागावं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. नाथ बाबा भगवंताकडे मागणी करतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देव कोणाला म्हणायचं? देवाच्या बाबतीत विचार बरेचसे आहेत, विस्तार करत बसणार नाही, फक्त नामनिर्देश करतो आणि पुढे चलतो नाही का. देव म्हटलं की अनेक देव आहेत. तो एका वाक्यात सांगायचं म्हणजे काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत आणि काही असलेले देव आहेत. असा असलेला देव म्हणजे तो आमचा कोण आहे? जगाचा मालक, देवांचा देव. बळिया माझा पंढरीराव, जो या देवाचाही देव. त्या असणाऱ्या परमात्म्याकडे मागणी करतायत, दुसऱ्या देवाकडे नाथ बाबा मागत नाहीत. का? कारण तो परमात्मा कसा आहे? सर्व गुण ऐश्वर्य संपन्न आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा शक्तिशाली आहे, परिपूर्ण आहे. नुसतं असून असं चालत नाही, तर शेवटी उदार आहे. तर एखाद्याकडे भरपूर ऐश्वर्य संपन्न जीवन आहे हो, जगात काही श्रीमंत कमी आहेत का? पण गेल्यानंतर एखाद्याला पोटाला खाण्यासाठी एखादी भाकरीचा तुकडा नसेल, अर्धी भाकरी द्या म्हणून दारात गेला तर द्यायला तयार नाही. तो असे काही कमी आहेत का? अशी पण आहेत ना. मग तसा परमात्माही आमचा ऐश्वर्य संपन्न आहे, पण तो जर का असा चिंगूस कंजूस नाही का जर निघाला असता तर त्याच्याकडे मागून तरी काय उपयोग आहे? उपयोग झाला नसता. पण आमचा परमात्मा कसा आहे? उदार आहे हो. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. असा असणारा दानशूर आमचा भगवान परमात्मा आहे. देवांचा देव आहे, जगाचा मालक आहे, सर्व गुण ऐश्वर्य संपन्न आहे नाही का. आणि म्हणून महाराज त्या देवाकडे मागणी करतात. काय करतात? देवा माझे मन लागो तुझे चरणी. आमचं जे मन आहे ते आपल्या चरणावरती लागावं. आता साधी सोपी गोष्ट आहे विचार करण्यासारखी. खरं सांगा, आपलं जर मन आपण परमात्म्याकडे लावायचं म्हटलं, लागत नाही का हो?
बोला ना थोडं, आपला अनुभव बोला, तसं काय नाही, जे असेल तो अनुभव बोलायचा, काहीच अडचण नाही. आम्ही जर मन लावायचं म्हटलं सुरुवातीला लागणार नाही, एकदा लागणार नाही. जप करतो आम्ही, ध्यान करतो, भगवंताचं नामस्मरण करायला लागलो, भगवंताचं स्मरण करून भगवंताची मूर्ती पांडुरंगाची आमच्या डोळ्यापुढे आम्ही घेतो. सहजासहजी येत नाही, एकदा येणार नाही, दोनदा नाही, 4 माळी 5 माळी 4 दिवस 2 दिवस, परंतु पुन्हा मात्र त्या भगवंताचं स्वरूप आमच्या डोळ्यासमोर येतं, नाही का? येतं महाराज. बघा, करून बघा, करीत बघितल्यावरती लक्षात येईल आपलं. परमात्म्याचं मन आमचं त्या परमात्म्याकडे जात नाही असं नाही. मग स्वतः आम्ही लावणारे मन भगवंताकडे लावणार आहोत, परमात्म्याची मूर्ती येते. आणि तरीही मग परमात्म्याकडे प्रार्थना करण्याची काय आवश्यकता होती की देवा माझे मन लागो तुझे चरणी. त्याचं कारण असं आहे, परमात्म्याकडे मन आमचं जात नाही असं नाही, लागत नाही असं नाही, लागतं जातं, पण ते एक क्षणभर एक काही काळापुरतंच लागतं. ही मोठी गोष्ट अवघड आहे. परमात्म्याकडे आमचं मन जातं, मन लागतं, पण एक क्षणभर नुसतं जातं की नाही, तोपर्यंत कधी कुणीकडे निघून जातं हे आम्हालाच कळत नाही, नाही का? कीर्तनामध्ये आम्ही बसतो, पण बसल्या बसल्या कधी घरी निघून जातं, नाही होतं का असं? म्हणजे होतं असं, कधी कुठं जाईल सांगता येत नाही. कारण त्या मनाचा स्वभाव सांगतच असताना भगवंताकडे स्वतः अर्जुन ही तक्रार करतात ना, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. त्याचा स्वभाव कसा आहे तो सांगितला, आणखीन गोष्टी सांगितलेल्या. चंचलम ही मन कृष्ण, ते मन कसं आहे म्हटले, अत्यंत चंचल आहे. आत्ता इथे आहे तर दुसऱ्या क्षणाला कुठे जाईल सांगता येत नाही. आत्ता आम्ही कीर्तनात आहोत, बसलो खरं आहे, पण बसल्या बसल्या घरी जाऊन कधी येतो आम्हालाच कळत नाही. बसल्या बसल्या कधी आम्ही मंत्रालयात जाऊ, मोदी साहेबांची गाडी घ्यायचं म्हटलं एका क्षणात घेऊन इथं हजर, नाही काहीच अवघड नाही त्या मनाला. एका स्वर्गात जायचं म्हटलं तरी तिथं जाऊन येलो क्षणात. एवढं चंचल आहे. महाराज म्हणतात ना, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. अत्यंत चंचल आहे, चपळ आहे, त्याला जायला आणि यायला वेळच लागत नाही, एवढं चपळ. चपलता वेगळी आणि चंचलता वेगळी, दोन्हीत थोडासा बारकाव आहे. चंचल म्हणजे काय, एखादी गोष्ट हातामध्ये घेतली ती गोष्ट पूर्ण न करता दुसऱ्या गोष्टीकडे जाणं, त्याला चंचल म्हटलेलं आहे. आणि चपळ म्हणजे वेगवान आहे, गतिवान आहे, लगेचच. अशा 2 गोष्टी, असा मनाचा स्वभाव आहे. शास्त्रकारांनी तर 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत चंचल. मा मनो मधुपो मेघो मरकटो, नाही का? हा पूर्ण आता पाठ नाही माझा श्लोक, परंतु या 10 गोष्टी त्याच्यामध्ये म पासून सुरू होणाऱ्या चंचल सांगितले. त्यातलं पहिलं मा लक्ष्मी, मन, मधुपो माशी, मेघ, अशा गोष्टी सांगितल्या. त्यात मन हे चंचल सांगितलेलं. किती चंचल आहे म्हटले. माकड कसं असतं कधी पाहिलं आपण? हो, किती चंचल असतो, कधी शांत बसत नाही. म्हणजे जे शांत बसत नाही ते असं म्हणू नका, ते फार चंचल असतं माकड, कधी शांत बसत नाही. बघा तुम्ही, पाय तरी खाजवे, डोकं तरी खाजवणार, इकडं तरी बघणार, तिकडं तरी. बरेच जण असे चंचल, कधी शांत, कीर्तनात बसले तरी शांत नाही. बसल्या बसल्या इकडं बघ, तिकडं काय चाललंय बघ, नाही काय भेटलं सतरंजी त्याच्या दोऱ्या काढत बस, काय करतील सांगताच येत नाही, एवढं चंचल मन. ते माकड शांत बसत नाही. एकदा त्या दारुडी त्याला राग आला, काय सारखं म्हटलं इकडं तिकडं पळतं, त्याचे हात बांधले पाय बांधले, बघू म्हटलं आता कसा हाताने हे वर करतो. आता बांधल्यावरती शांत बसेल वाटलं, पण त्यांनी बघितलं हात बांधलेत पाय बांधलेत, हालता येईना चालता येईना, मग बघितल्या डोळे मिचकवायला लागले. म्हणजे चंचलपणा त्याच्या ठिकाणी एवढा आहे, ते शांत बसणार नाही. मुळात माकडाचा स्वभाव एवढा चंचल. ऐका नीट, त्या माकडाला म्हटले मरकटस्य सुरापानम, त्याला दारू पाजली म्हणले. चंचल माकड आधीचाच, त्याला त्याच्यामध्ये दारू पाजली. दारू पाजल्यावर आता काही शांत बसतो का? अहो, जे शांत आहे ते पेलं तर शांत राहत नाही, नाही का? हे माकड मुळात चंचल, त्याला दारू पाजली. म्हणजे आता हे तर पुन्हा दुसरं वाक्य सांगतो, जे दारू पितं ते असं करू नका. हा, ते माकड चंचल, अत्यंत चपळ, त्याला त्यात दारू पाजली, आणखीन चंचल झालं. पुन्हा म्हटले आणखीन पुढे एक प्रकार घडला. काय? तन्मध्ये तत्र वृश्चिक दंशनम, त्याला त्याच्यामध्ये विंचू चावला म्हटले. आता एक विंचू चावला तर चांगल्या चांगल्याचा, नाही का, असा ठणका उठतो की 2 मिनिटं शांत बसून देत नाही. आता ज्याला चावला त्याला अनुभव चांगला आहे, नाही का? अजून आपल्याला काही असा प्रसाद भेटला नाही, परंतु ज्यांना ज्यांना चावलाय, ज्यांना भेटलाय, त्यांना पाहिलेलं आहे. 1 मिनिट बसून देत नाही हो, एवढ्या त्याच्या वेदना असतात त्याच्यामध्ये. म्हणजे मुळात माकड चंचल, त्या दारू पाजली, त्याला पुन्हा विंचू चावला आणि त्याच्यामध्ये भूत शिरलं म्हटले पुन्हा. आता किती चंचल झालं असेल.
एवढं करून जेवढं माकड चंचल होतं ना तेवढं मन चंचल आहे म्हटलं. चंचल एवढं मन परमात्म्याकडे जर आम्ही लावायचं म्हटलं सहजासहजी लागेल का हो? लागणार नाही. लागलं की कधी कुठं निघून जाईल सांगता येत नाही हो. त्याचा स्वभावच चंचल आहे, त्यामुळे ते स्थिर. आणि स्वभाव असा असतो की माणसाचा काही केल्या नाही का मूळ स्वभाव. हा, आणि येळकोट म्हणता राही ना तशी असती स्वभावाची अवस्था. माणसं म्हणतात सुंब जळला पीळ जात नाही. स्वभाव माणसाचा बदलत नाही महाराज. एक गारुडी नाही का, त्याचा आपला व्यवसाय माकडाचाच खेळ करायचा, त्याच्यावरती आपलं पोट उदरनिर्वाह चालायचा. तो माकडला घेऊन आपलं गारोटी आपल्या दोऱ्या वगैरे बांधल्या, माकड इकडून तिकडे उडी मारायचं, तिकडून इकडे. म्हटले आता एक माकड आहे एक माकडी नाही, दोघांचं लग्न लावूया. सगळे लोक बघायला जमले, एकाने पडद्यामध्ये धरला, दोघांचं लग्न लागलं, लावायचंय. सगळे लोक बघायला थांबलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यांकडे अक्षदा दिल्या, मंगलाष्टिका म्हटली आणि सगळ्यांनी अक्षदा टाकल्या, लग्न वगैरे झालं. गारुड्याने लगेचच त्या माकडाच्या हातात ताट दिलं. म्हटले जा आता. म्हटले आत्ताच माकडाचं आणि माकडिणीचं लग्न झालं, यांचा संसार उभा करायचा आहे आणि यांच्याकडे पैसे नाहीत. म्हटले टाका 10,000 रुपये. लगे लोकांनी आपले कोण 5 कोण 10 अशा पद्धतीने टाकायला लागले. संसार सुरू झाला. थोडंसं काय होतं की नाही तोपर्यंत माकड मेलं. माकड मेलं की त्याची असणारी पत्नी माकडी मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली, रडायला लागली. आणि रडायला लागल्याबरोबर आपटून घे रडायचं असा सगळा प्रकार चालू झाला की इतक्यामध्ये पुन्हा तो माकडीन उठली, पुन्हा तिच्या हातात ताट दिलं आणि म्हटले अहो आत्ताच माझे पती गेले, त्यांच्या अग्निदाह संस्काराला देखील पैसे नाहीत, द्या 10,000 रुपये. नाही का, चालू झालं हा खेळ. आणि असा खेळ चालू झाला. माकड मेलाय, माझा पती मेला, 10 रुपये द्या म्हणून ती मागायला जाणार. आणि हा माकड खाली बसल्या बसल्या एक पाय वरती टाकून आंबा घेऊन हातात चोखत बसला. कशासाठी सांगतोय? चंचल स्वभाव. आता ते आंबा खाते बघितल्यावर माणसं थोडीच पैसे लगे टाकले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माकडाचा स्वभाव एवढा चंचल आहे की ती एक क्षणभर स्थिर राहायला तयार नाही. तसं मन अत्यंत चंचल आहे. ते परमात्म्याकडे जर आम्ही लावायचं म्हटलं सहजासहजी लागत नाही. आणि आपला संपूर्ण परमार्थ असो अथवा संसार असो हा संपूर्ण मनावर अवलंबून आहे. मग ते मन त्या परमात्म्याकडे लागणं आवश्यक आहे. कारण परमार्थ अथवा संसार जरी करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी मन काय आहे? मनावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात. बघा तुम्ही, आपण जर का थोडासा विचार केला आपणाला लक्षात येईल की महाराज म्हणतात की गती अधोगती मनाची हे युक्ती. गती अथवा अधोगती याचा विचार केला तर ती मनावरती अवलंबून आहे. मान अपमान मनावरती अवलंबून आहे. तशा पद्धतीनं बंध आणि मोक्ष हाही मनावर अवलंबून आहे. ह्या गोष्टी सगळ्या मनावरती अवलंबून आहेत. आणि त्याच्यामुळे आपण मन आपलं कुठे आहे हे महत्वाचं आहे. शरीर इथे आहे पण मन दुसरीकडे असेल काय उपयोग आहे? काय मांडी येले प्रेत महाराज म्हणतात ना, काही उपयोग नाही त्याचा. जर मन इथं नसेल, नुसतं शरीर असेल तर त्याचा उपयोग होत नाही. मन फार महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात ना, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मोक्ष अथवा बंधन याला कारण मन आहे. म्हणून ते आपण प्रसन्न केलं पाहिजे आणि परमात्म्याकडे लावलं पाहिजे. आणि मग ते मन जर का आमचं परमात्म्याकडे लागत नसेल, क्षणभर लागत असेल आणि निघून जात असेल आमच्या प्रयत्नांनी, तर आमचा परमार्थ होणं शक्य नाही. त्याच्यासाठी मन हे आमचं स्थिर होणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमात्म्याकडे मागणी करतायत की देवा माझे मन लागो तुझे चरणी. कारण आम्ही आमच्या स्वप्रयत्नाने त्या मनाला तिथे थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला ते सहजासहजी थांबत नाही महाराज. त्याच्यासाठी परमात्म्याची आमच्यावरती कृपा असावी, त्याची कृपा व्हावी लागेल, तेव्हाच ते मन तिथं स्थिर होतं महाराज. म्हणून तर म्हणतात ना, राखी तू मनी रे. आम्ही बाकीच्या सगळ्या गायी राखतो बाबा, पण आमची मनिरी जी गाय आहे तू तेवढी राख. म्हणजे आम्ही बाकीच्या इंद्रियांना आवळतो, पण आमचं मनरूपी जे इंद्रिय आहे त्याला मात्र आकळण्याची ताकद आमच्यामध्ये नाही. त्या मनाला मात्र आता तू राख, ती जबाबदारी तू तेवढी घे. परमात्म्याला विनंती करतात का, तर ते मन आपण स्वप्रयत्नाने जर का आकळवून त्या परमात्म्याच्या चरणी जर लावायचं म्हटलं तर ते सहजासहजी लागत नाही. त्याच्यासाठी परमात्म्याची कृपा असावी लागेल. आणि म्हणून महाराज मागणी करत असताना पहिली मागणी करतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी. आमचं मन तुझ्या चरणावरती लागावं, कारण त्याशिवाय आमचा परमार्थ घडू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे, एक मागणी आहे या अभंगाच्या दोन्ही चरणामध्ये जर विचार केला तर पहिलं काय आम्हाला पाहिजे ते सांगतात आणि उत्तरार्धामध्ये काय नको ते सांगतायत.
पहिली मागणी केली, काय आम्हाला पाहिजे? आमचं मन तुमच्या चरणावरती लागावं हे आम्हाला पाहिजे आहे. देवा माझे मन लागो तुझे काय नको? संसार व्यसन पडोने संसार व्यसन. लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे. महाराज म्हणतात या संसार व्यसनामध्ये आमचं मन पडून देऊ नको बाबा, ही आमची दुसरी मागणी आहे. संसार व्यसनी, व्यसन असावं की नसावं? काय वाटतं आपणाला सांगा? व्यसन माणसाला असावं की नसावं? असावं. कारण बऱ्याच वेळेला व्यसन असावं का नसावं म्हटलं की माणसं म्हणतात नको, कारण व्यसन म्हटलं की आमच्या समोर एकच येतं, नाही. पण व्यसन अभ्यास करणं हे व्यसन असावं, चिंतन करणं व्यसन असावं, मनन करणं व्यसन असावं, निधिध्यासन करावं, माणसाला वाटत सतत राहणं याचं व्यसन माणसाला असलं पाहिजे महाराज. पण आमची व्यसनं दुसरीच चाललीत, नाही का? आम्हाला गाठ पडली की पहिला आमचा विषय असतो बघू कुठं आहे काढा, नाही. ही आमची व्यसन आहे. त्या व्यसनाचा उपयोग नाही, त्या व्यसनाचा काही, ते दुर्व्यसन आहे. पण सदव्यसन माणसाला निश्चित असलं पाहिजे. महाराज म्हणतात संसार व्यसनी पडोने दी. आमचं जे मन आहे त्या संसार व्यसनामध्ये, कारण माणसाच्या इंद्रियाचा विचार केला तर ती सर्व बहिर्मुख आहे, संसारामध्ये अडकलेली आहेत, नाही का? त्याच्यामध्ये रममाण झालेली आहेत. त्याचं व्यसन संसारामध्ये गुंतण्याचं या इंद्रियांना लागलेलं आहे, ते सहजासहजी सुटत नाही. व्यसन माणसाचं सुटायचं म्हटलं सुटतं का? अहो साधं तंबाखू माणूस खायला लागला, सोडायचं म्हटलं किती वेळा संकल्प करतात त्यांची त्यांनाच माहिती, सोडायचा, नाही का? तरी सुटत नाही माणसाला, परत चालूच असतं त्यांचं. हे एक व्यसन आहे. कुठं? आत्ता काहीतरी आम्ही खायला लागलो त्याचं. संसाराचं व्यसन जर का विचार केला, अनादि मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी, ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार भोगिता किंवा सेविता. हे ठसावले का? हे आत्ताच आहे का? अनादि संसार मालेच्या ठाई. नाथ बाबा म्हणतात हे आत्ताचं नाही, अनादि माले पूर्वीपासून चालत आलेला हा संसार, त्याच्यामध्ये आमचं मन अडकलेलं, गुंतलेलो आम्ही, आणि त्यामुळे केव्हापासूनचं लागलेलं हे व्यसन आहे. हे सहजासहजी जाईल का? हो, जाणार नाही. एवढं साधी सोपी गोष्ट नाही ती. आणि म्हणून महाराज म्हणतात त्या असणाऱ्या संसारामध्ये आमचं मन मात्र तुम्ही पडून देऊ नका. संसार व्यसनी पडून येते. आम्ही व्यसन म्हणजे वारंवार एकच गोष्ट करणे, याला आम्ही काय म्हणतो? व्यसन म्हणतो. सतत तीच तेच तेच तेच. संसारच मुळात व्यसन आहे, नाही का? संसारच मुळात काय आहे? व्यसन आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा यायचं, पुन्हा मरायचं, हे व्यसनच आहे, हो, नाही का? आणि या व्यसनापासून आम्हाला मुक्त कर, म्हणजे संसार व्यसनी पडोने दे. महाराज म्हणतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे. त्याचबरोबर आणखीन काय? एकच आहे म्हटले. दुसरी मागणी आमची अशी आहे की आमचं मुखाले नामचिंतन घडावं आणि आम्हाला संत समागम घडावा अभंगाच्या दुसऱ्या चरणी.
संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. महाराज म्हणतात की आम्हाला नामस्मरण घडावं. आता नामस्मरण घडावं आणि संत समागम पुढे म्हणतात. आता एक घडावं हे जे क्रियापद आहे ते क्रियापद कुठे लावायचं, नामस्मरणाकडे का समागमाकडे? तर हे देहिली लिपन्यायाने दोन्हीकडे लावायचं. समागम तोही आम्हाला संताचा घडावा आणि नामस्मरण हेही आम्हाला घडावं आणि तिसरं संतांच्या समागमामध्ये नामस्मरण घडावं. देवीचा वेगवेगळा महिमाही आपणाला विचारात करण्या येण्यासारखा आहे, विस्तार करण्या येण्यासारखा आहे. नामस्मरणाचाही नुसता विशेष महिमा आहे, समागमाचाही महिमा आहे आणि नामस्मरण सहित समागम त्याचाही विशेष महिमा आहे. नामचिंतनाचा विशेष महिमा आहे महाराज, नाही का? मंगल नाम असणार भगवंताचं आहे. सकल मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी असं भगवान परमात्म्याचं असणारं हे नाम मंगल आहे म्हटले. ते आपण घेतलं तर काय होतं? सर्व पाप आमची निवृत्त होतात. कोणती पाप? अरे मनुष्य या देहाला प्राप्त झाल्यानंतर जेवढी पाप करू शकत नाही तेवढी पाप जाळण्याचं सामर्थ्य एका नामामध्ये. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. सर्व आमची पापचं नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या एक भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात ते नाम आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या नामाचा संतांनी विशेष महिमा गायलेला आहे. अनेक वेगवेगळ्या प्रमाण आहेत, अनेक संतांची वचनं आहेत. एवढं विशेष गायलेलं आहे की महाराज तर म्हणतात अरे देवा तुझ्या नामाचा जो महिमा आहे किती आघात आहे ते तुला देखील कळत नाही रे बाबा, नाही का? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. अरे तुला देखील कळणार नाही. त्या नामाने दगड तरले हो, नाही का? पलीकडे जाताना मग माणसं तरतील याच्यात नवल काय म्हटलं, नाही काय? तरणार नाहीत का? अरे दगड तरत असतील तर माणूस तरल्याशिवाय राहणार नाही. परंतु नाम आम्ही तेवढ्या निष्ठेनं आणि श्रद्धेनं घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, दगड तरतात आणि म्हणून माणूस देखील तरल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्ही घेतलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात नामस्मरण घडो संत समागम. संतांचा समागम आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. कारण संतांच्या सहवासामध्ये देखील जीवनाचा उद्धार होऊन जातो. नव्हे नव्हे जीवनाचा उद्धार जसं समागमामध्ये होण्याची शक्यता आहे, नव्हे संतांच्या सहवासामध्ये होतो, तसं दुर्जनाच्या सहवासात समागम आम्हाला जर घडला तर जीवनाचं अधःपतन देखील ठरलेलं आहे. तर महाराज म्हणतात ना, पतन उद्धार संगाचा महिमा जगावे आत्मा. संघाचा महिमा सांगायचं काय? संगतीमध्ये आमचा उद्धार जसा होतो तसं पतनही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगत कोणाची आहे हे महत्त्वाचं आहे. संतांचा समागम घडला तर जीवनाचा निश्चित उद्धार आहे, परंतु दुर्जनाची संगत घडली तर जीवनाचं अधःपतन हे देखील ठरलेलं आहे, नाही का? म्हणून तर महाराज म्हणतात ना, जैसी संगत वैसी रंगत म्हटलेलं आहे. जशी आम्ही संगत करतो तशीच रंगत भरत असते. एखादा मनुष्य जर का पैलवानाच्या संगतीमध्ये गेला तर त्याला दंड कसे ठोपटायचे हे शिकवावं लागतं का म्हटले? नाही, तो आपोआप शिकून जातो. एखादा मनुष्य जर जुगाऱ्याच्या संगतीमध्ये बसला तर पत्ते कसे फेकायचे हे त्याला शिकवावं लागतं का? शिकवावं लागत नाही, ते आपोआप येतं. एखादा व्यक्ती चोराच्या संगतीत बसला तर चोरी कशी करायची हे त्याला शिकवावं लागत नाही. देखताची चिंदी धावतं आणि तो घेतो, म्हणजे ते शिकवावं लागत नाही, ते आपोआप येतं. तसं संतांचा जर आम्हाला संग घडला तर त्या भगवंताचं प्रेम, त्याची भक्ती कशी करायची हे आम्हाला शिकवावं लागत नाही, ते आपोआप येते. म्हणून म्हटलेलं आहे, जैसी संग
संगत वैसी रंगत, जशी आम्ही संगत करू तशी रंगत भरत असते. म्हणून संगत करायचीच असेल तर संतांची करावी, मोठ्यांची करावी, चांगल्याची करावी. त्याने आमच्या जीवनाचा उद्धार होतो, नाही का. बडत बडत बड जाय, नाही का. संगत करो बडोन की बडत बडत बड जाय, गज के माथा आजा बैठे मन माने सो फल खाय. म्हटले संगत करायची असेल तर मोठ्याची करा. म्हटले का? म्हटले शेळी आहे, त्या शेळीला जर पाला खायचा म्हटलं, एखादं झाड उंच असेल, कवळा लुसलुशीत पाला वरती दिसला, उड्या मारते. हा येतो का हो तिच्या मुखाला, तोंडाला भेटतं का खायला? भेटत नाही का? उंच असतो. शेळी लहान असते, जाता येत नाही. पण ती शेळी जर गजके माथा म्हणजे हत्तीच्या डोक्यावर पाठीवरती बसली, निघाली, मग आता मनमाने सो फल खाय. तिला ज्या झाडाचा पाला खाऊ वाटेल ती खाण्याचं सामर्थ्य भेटतं. का? संगत मोठ्याची केली. लक्षात घ्या. तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये मोठ्याची संगत केली पाहिजे. निश्चित आम्हाला मोठं फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, म्हटले शंख ज्या वेळेस समुद्र मंथन केलं गेलं, त्या समुद्र मंथन केल्यानंतर अनेक पदार्थ त्यातून निघाले. त्याच्यामध्ये एक शंख निघाला. तो शंख म्हटले घरोघरी जातून बाजरीचं पीठ मागतो. कारण काय? शंख म्हणजे काय? समुद्र हा त्याचा बाप झाला. लक्ष्मी ही त्यातून निघाली म्हणून ती त्याची बहीण झाली. लक्ष्मी विष्णूला दिली म्हणजे विष्णू त्याचा मेहुणा झाला. म्हणजे समुद्र ज्याचा बाप आहे, नीट ऐका, समुद्र ज्याचा बाप आहे, लक्ष्मी सारखी बहीण आहे आणि साक्षात जगाचा मालक त्याचा मेहुणा आहे. त्याला काय कमी आहे? कशाचीच कमी नाही. पण तरीही त्याला घरोघरी जाऊन बाजरीचं पीठ मागावं लागतं. कारण काय? कारण फक्त एकच आहे, म्हणले त्यांनी संन्याशाची संगत केली आहे. त्याच्या हातात आहे ना, तो फुंकतात भिक्षाम देही, आणि त्यामुळे म्हटले त्याला घराघरी फिरावं लागतं. म्हटले संगत आम्ही कोणाची करतो ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे जशी संगत करू तसं फल आम्हाला प्राप्त होतं. म्हणून संगत करायची असेल तर म्हटले मोठ्याची केली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात, अहो एक पाण्याचा थेंब बघा ना, त्या पाण्याच्या थेंबाने जर तव्याची संगत केली तर जळून भस्म होतो. त्या पाण्याच्या थेंबाने जर पद्मपत्रावरती संगत केली तर चमकून दिसतो. त्याच पाण्याच्या थेंबाने स्वाती नक्षत्रामध्ये जर का शिंपल्याची संगत केली, त्याच्यामध्ये जाऊन बनला तर मोतीच होऊन जातो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जर कोणाची संगत करतो, दुर्जनाची संगत केली तर निश्चित अधःपतन आहे. पण सज्जनाची, संतांची संगत केली तर मोत्यासारखं आम्हीही चमकून जाऊन जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नाथ बाबा भगवंताकडे मागणी करत असताना म्हणतात, नामस्मरण घडो संत समागम. त्या संत समागम, त्यांचा सहवास आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. कारण त्यांच्या सहवासाने आमच्या जीवनाचा उद्धार होऊन जात असतो. संतांचा सहवास घडल्यात किती उद्धार होतो, कसा महिमा आहे मला सांगा. एक संतांचा सहवास घडला तर वाल्ह्याचे वाल्मिक ऋषी झाले. एक संतांचा सहवास घडला तर दासीपुत्र असणारे ब्रह्माजीचे पुत्र म्हणून नारदजी प्रकट होतात. एक संताचा सहवास घडला तर आम्ही असणारे सामान्य जीवन असणारे जे सर्व दोषाने ग्रस्त आहोत त्याचा उद्धार होऊन साक्षात परमात्मा स्वरूप होऊन जातो. हा संताचा महिमा आहे. आणि म्हणून संगतीचा महिमा अलौकिक असल्या कारणास्तव महाराज म्हणतात, नामस्मरण घडो संत समागम. आणि पुढे मागणी करताना उत्तरार्धामध्ये म्हणतात, वावुगाची भ्रम नको देवा. व्यर्थ हा भ्रम आम्हाला आमच्या जीवनामध्ये होऊन देऊ नको. कारण जन्माला आल्यानंतर मनुष्याला भ्रम झाले, अनेक भ्रम आहे. सगळ्यात महत्त्वाचा भ्रम जग सत्य ब्रह्म मिथ्या. नाही भ्रम सांगतोय हो मी. हे जग आहे तेच सत्य आहे. अरे ब्रह्म ते कुठं आहे कोणाला माहिती आहे, नाही का. ही आमची अवस्था आहे. परंतु हा ब्रह्म ही म्हणजे हा भ्रम निघून जाणं म्हणजे काय? ब्रह्मसत्य जगन मिथ्या या तत्वावरती आरूढ होणं म्हणजे तो भ्रम निघून जाणं आहे. आणि महाराज म्हणतात, हा जो भ्रम आम्हाला झालेला आहे की जग सत्य आहे, ब्रह्म आम्हाला ठाऊक नाही. हा देहाला आम्ही मी म्हणतो, हा जो भ्रम आम्हाला झालेला आहे, देह मी हे नसरे उरला उरे विठ्ठल, या स्वरूपाला आम्ही प्राप्त व्हावं, अर्थात तो भ्रम निघून जावा. म्हणून महाराज म्हणतात, वावुगाची भ्रम नको देवा. आणि सर्वात महत्वाची मागणी नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. ते म्हणजे
चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये जी मागणी करतात ती मागणी करत असताना म्हणतात की पायी तीर्थयात्रा घडो, नाही का, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई. महाराज म्हणतात की आमच्या असणाऱ्या या पायाने तीर्थयात्रा घडावी. त्याचं कारण आहे, अनेक कारण आहेत, जास्त विस्तार मी करत बसणार नाही. काय असतं, एखादी गोष्ट ज्याच्यासाठी निर्माण झालेली असते त्या गोष्टीचा विनियोग त्या कारणासाठी झाला तरच ती खऱ्या अर्थाने सार्थक ठरत असते, नाहीतर तिची सार्थकता होत नाही. आपण जर पाहिलं, एखादं समजा लग्न मंडप आहे, त्या लग्न मंडपामध्ये जेवण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे आणि तयारी झाल्यानंतर सर्व पंचपक्वान्नाचं जेवण केलेलं आहे आणि गोड स्वीट पदार्थ म्हणून लाडू केले. वादविवाद झाला आणि त्याच्यामध्ये माणसांनी तेच लाडू उचलले जे खायचे होते आणि ते एकमेकालाच फेकून मारायला लागले. त्या लाडूची सार्थकता होईल का? होणार नाही. एकाने काय केलं, बसला, फारच कठीण झाला, म्हटले फुटना, मग हाताने मारला तरी फुटना, दगड जवळच होता त्यांनी बघितलं तरी फुटना, दाराजवळ बसला, मधी ठेवला, दार जोरात वडलं, खिळा निघला, लाडू फुटेना. हा जरा अतिशुक्ती अलंकार आहे. सांगायचं काय आहे की जी गोष्ट ज्याच्यासाठी निर्माण झाली तिची जर विनियोगता त्या कारणामध्ये जर होत नसेल तर त्याची सार्थकता होत नाही. आम्हाला हा नरदेह भगवंतानी दिला, कशासाठी दिला? दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हा आम्हाला दिलेला देह आहे, इंद्रिय आम्हाला दिलेली आहे. महाराज म्हणतात ना, देवे दिला देह भजना गोमाता, गोया झाला माता, माझी देवता, गोया झाला माता, माझी देवे दिला देह भजना गोमटा. तो दिलेला आहे. महाराज म्हणतात कशाकरिता दिला? भोजनाकरिता. आता आम्ही वापरतो कशाकरिता? तो ज्याचा त्याचा विषय, ते घरी जाऊन विचार करायचा आपण, नाही का. देह दिला आम्हाला, भजनाकरिता दिला. आम्ही या देहाला प्राप्त झालो. देवाचे आमच्यावरती उपकार आहेत, त्यांनी दिलेला आहे आणि त्याचा विनियोग जर आम्ही या देहाचा भजन कीर्तनाकरिता भगवंताच्या भक्तीकरिता करत नसो, या देहाला येऊन संसारच नुसता करत बसलो, या देहाने आम्ही डोळ्याने किती पाहिलं, तेव्हाने कधी त्याचा काय मोबदला मागितला का? फ्री ऑफ कॉस्ट, नाही का, असा दिलेला नरदेह आहे. त्याच्या बदलामध्ये परमात्म्याने कधीच आम्हाला काही मागितलेलं नाही. या डोळ्याने तुम्ही एवढं चित्र विचित्र असणारं जगत पाहिलं, त्याचं एवढं बिल झालं, कधी सांगितलं का? या कानाने काही ऐकलं एवढ्या गोष्टी, त्याचं बिल एवढं झालं, कधी म्हटलंय का? या मुखाने एवढं बोलला, या पायाने एवढं चालला, याचं बिल एवढं झालं. अहो आम्ही आता जर पाहिलं जगतामध्ये, खायचं म्हटलं तरी टॅक्स आहे, प्यायचं म्हटलं तरी टॅक्स आहे, घरी न्यायचं म्हटलं तरी नाही का. पण याने फ्री ऑफ कॉस्ट, काही चार्ज न लावता आम्हाला दिलेला हा नरदेह आहे. बरं तो काय सामान्य आहे का? त्याचा विचार केला तर देहाचं दुर्लभत्व किती आपणाला सर्वांना माहीत आहे, अनेक प्रमाण आहे, नाही का, अनमोल आहे. त्याची किंमतच करता येऊ शकत नाही. एखादा असणारा शरीरातला पार्ट आपला, एखादी गोष्ट बिना कामाची व्हावी ती मागावी. किडनी गेली, किती दिल्यानंतर मिळेल? हां, मिळाली तरी ती मॅच झाली पाहिजे, नाही. विस्तार आहे पुढे, जाऊ द्या तिकडे. सांगायचं काय आहे मला, अनमोल आहे, ज्याची किंमत करता येऊ शकत नाही. एक अवयवांची किंमत केली तर किती करोडो कितीमध्ये जाईल सांगता येऊ शकत नाही. असा अनमोल असणारा नरदेह त्या भगवंताने आम्हाला दिला. म्हणजे काय? त्या परमात्म्याचे आमच्यावरती उपकार आहेत. कशासाठी दिला? भगवंताची भक्ती करण्याकरिता दिला. म्हणून तर महाराज म्हणतात ना, पायी तीर्थयात्रा घडो, नाही का, नामाने कानाने आम्हाला त्याचं श्रवण घडावं. प्रत्येक इंद्रिय भगवंताकडे लावलेले आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. प्रत्येक इंद्रियाला परमात्म्याकडे लावतात, कारण त्याच्यामध्ये त्याची विनियोगता आहे. तशी पायाची विनियोगता कशामध्ये आहे? पायी तीर्थयात्रा, नाही का. पायाने तीर्थयात्रा करणं, याच्यामध्ये पायाची सार्थकता आहे. पण तीर्थयात्रेला न जाता, वारीला न जाता, फळावरती न जाता दुसऱ्याच फळाकडे जाणं, याच्यामध्ये सार्थकता नाही. लक्षात घ्या. या असणाऱ्या पायाने वारीला चालणं, याच्यामध्ये त्याची सार्थकता आहे. पण आम्ही वारी सोडतो, प्रदक्षिणा सोडतो, तीर्थयात्रा तीर्थक्षेत्र सोडतो आणि दुसरीकडेच चालतो. सार्थकता होऊ शकत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात ना, जवळ हे सकळ सिद्ध आहे,
हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. महाराज म्हणतात जोपर्यंत या कानाने ऐकता येतं, डोळ्याने पाहता येतं, वाणीने बोलता येतं आणि पायाने चालता येतं, ही सर्व व्यवस्थित जे ते ज्याच्या त्याच्या जागेतून आपली आपली कामं करतायत, नाही का, म्हणजे बरोबर आहे, तोपर्यंतच म्हटले ही पायी तीर्थयात्रा आहे ती करून घ्या. कारण एकदा जर यातलं बिना कामाचं झालं, जाग्यावर बसलं, पुन्हा कितीही आम्ही इच्छा केली तरी ते घडणं शक्य नाही बाबांनो. आणि त्यामुळे जोपर्यंत हे सिद्ध आहे, सगळं सिद्ध आहे, तोपर्यंत पायी तीर्थयात्रा करा. आणि अशीच तीर्थयात्रा बापू आज करून आली, नाही का. दत्ता महाराज असतील, धनंजय महाराज, 3.5 महिन्याची असणारी ही नर्मदा मैयाची परिक्रमा करून ही मंडळी आलेली पायी तीर्थयात्रा, नाही का. आणि नुसतं नाही, तीर्थयात्रा करणारे भरपूर आहेत, पण मुखी राम नाम हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर तीर्थयात्रेला येतात लोक, पण येताना सगळा संसारच घेऊन येतात, नाही का. असे काही कमी नाहीत. बघा तुम्ही, आम्ही तीर्थयात्रेला जातो, परंतु नामचिंतन बाजूला, आमच्या गप्पा गोष्टी, काय चाललंय गावाकडचं, नुसतं कोणीतरी यावंच, हां कसं आहे, बरं आहे का, तिकडं काय चाललंय, इथं काय आहे, तेवढीही आता आवश्यकता नाही. मोबाईल जवळच आहे, दिवसातून किती फोन होतात, हां माहिती आहे आपल्याला, जास्त विस्तार नाही. म्हणजे आम्ही तीर्थाला निघतो, पण सगळा प्रपंच घेऊनच जातो आम्ही, त्याला किंमत नाही. आम्ही तीर्थाला गेलो तर तीर्थयात्रा घडली पाहिजे. एकाने तीर्थयात्रेला निघाला, काय चाललंय, बरं आहे, घरी फोन लावला, सोबतचे मंडळी, पूर्वीचा थोडासा काळ बघा, रेंज लवकर यायची नाही, मोठ्याने ओरडून बोलायचे, नवीन हळू बोलतच नसायचे. त्यांनी बोललं की जवळचे 10-15 लोकांना सहजच कानावरती जाईल काय बोलतोय ते. मग त्यांनी फोन लावला, अरे बरं आहे का, काय सगळं ठीक, हां म्हणले ठीक, अजून काय कसं, हो सर्व, अरे म्हटले त्या गणेशला पोरगा झाला का रे, नाही, ते म्हटले हो झाला. अरे बरं झालं, म्हटले चांगलं झालं, आला मुलगा झाला, ऐकलो, शेजारी होता ऐकणार, म्हटलं काढा पेढे, तो म्हटला कशाचे, आत्ताच म्हटले गणेशला पोरगा झाला म्हटले ना. अरे म्हटलं माझ्या थोडेच झाले, मग कोणाच्या, म्हटले सिरियलमधले. म्हणजे चालू आहे तो प्रपंच कमी होता, म्हणून आता पिक्चर सिरियलमध्ये काय चाललंय त्याचा विचार आम्ही तीर्थयात्रेला जाऊन जर करत बसलो, हां तर त्या तीर्थयात्रेची सफलता होईल का, होणार नाही. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही तीर्थयात्रेला निघालोत ना, त्याच्यासोबत मुखामध्ये नामचिंतन, भगवंताच्या भक्तीमध्ये रंगूनच आम्ही तीर्थयात्रा करणं गरजेचं आहे. मी बापूंची रोज स्टेटस बघत होतो, आमचे दत्ता महाराज आहेत, धनंजय महाराज आहेत, ही मंडळी तीर्थयात्रेला जशी गेली, पण आपण जसं आषाढीला येणारी मंडळी आहोत, माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी संतांसोबत येतो. येत असताना आम्ही कसं येतो, आमचं जिनतेरेचं आमचं ठरलेलं भजन आहे महाराज. सकाळी निघालो की संध्याकाळी 20व्यापर्यंत जाईपर्यंत आमचं ठरलेलं नित्य नेमाचं भजन, ते भजन करीतच आम्ही येतो. मग त्याच्यामध्ये भोजन आहे, नाहीतर काही जणांचं नुसतं भोजन आणि मधी भजन असतं. हां दोन्हीत फरक फार मोठा आहे, कळाला तर बघा. काहींचं भोजन असतं, मध्ये भजन असतं, काहींचं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं भजन असतं, मध्ये भोजन असतं, लक्षात घ्या. तसं ह्यांचा जो आपला नित्यनेम असतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत भजनाचा, तो भजन करीत करीत आम्ही इथं जसं येतो, तसं बापूंचं स्टेटस बघितल्यानंतर सकाळचा काकडा, जे काही भोपाळे आहेत, आमच्या काकडा आहेत, ह्या असणाऱ्या काकडा करत ही मंडळी तीर्थयात्रा करत होती. अर्थात जशा पद्धतीनं नाथ बाबा मागणी परमात्म्याकडे करतात की बाबा आमची इच्छा आहे, तिसरी शेवटची महत्त्वाची मागणी आहे, या इंद्रियाची सार्थकता कशात आहे, तर तीर्थयात्रेमध्ये. पण ते कसं घडावं, मुखी राम नाम, ते भगवंताचं नामचिंतन करीत करीत आमची तीर्थयात्रा घडावी. नुसता संसाराचा प्रपंच घेऊन तीर्थयात्रा नको. अगदी तशी महाराजांची मागणी आहे, तशी महाराज या मंडळींनी तीर्थयात्रा करून आज या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून महाराज म्हणतात मुखी राम नाम, नाही का, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, आणि हाची माझा नेम सिद्धी नाही. महाराज म्हणतात हा नियम आहे आमचा, आणि आपण तो काय करावा, सिद्धीला न्यावा, एवढीच इच्छा आहे. सिद्धीला जाणं कठीण असतं. आम्ही म्हणतो संकल्प करू, जाताना भजन करतच जाऊ, पण भजन करीतच जाईल आणि माघारी गॅरंटी नसते, नाही का. नेम सिद्धीला जाईल असं सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात मुखी राम नाम, नाही का, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. हे आमचं मागणं. अर्थात सुरुवातीपासून या तिसऱ्या चरणापर्यंत जर आपण पाहिलं, जवळजवळ 6-7 पद्धतीची मागणी नाथबाबांनी भगवंताकडे केलेली आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये आता नाथबाबा म्हणतात, देवा आत्तापर्यंत आम्ही जे मागितलं ना,
एवढंच आम्हाला पुरेसं आहे. याच्यापेक्षा आता काही नको अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी सेवा दृढ देई. नाम स्मरण घडो संत समागम. हाची वावुगाची भ्रम नको देवा. महाराज म्हणतात की आता आम्हाला याच्यापेक्षा काहीच मागायचं नाही. अनेक मागणे नाही नाही देवा. दोनदा नाही नाही म्हणून या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात. खरं जर पाहिलं तर मागितलं ते काही कमी होतं का? जवळजवळ अभंग एक आहे पण 6-7 पद्धतीची मागणी नाथबाबांनी एका अभंगामध्येच करतायत. आणि आता शेवटी म्हणतात अनेक मागणे नाही नाही देवा. अहो मागितलं तेवढं फार होतं म्हणून नाही म्हणता का? तर असं नाही. मागण्याच्या बाबतीत विचार केला आम्हीही मागतो. आम्ही परमात्म्याकडे दर्शनाला जातो, तिथंही मागणी करतो, घरी बसूनही करतो. खरं सांगा नाथबाबांनीही मागणी केली ना आम्हीही करतो. पण त्यांची मागणी आणि आमची मागणी एवढीच असते का? नाही. आम्ही मागायला जर गेलो आणि एक पान दिलं लिहून काढा काय हवं तर ते पान कमी पडतं पण मागणी संपत नाही. ही आमची मागणी आहे. मग नाथबाबांनी तर 6-7 मागण्या केलेल्या आहेत आणि तरी नको म्हणतात. म्हणजे मागण्या फार झाल्या, त्या संपलेल्या आहेत म्हणून नको म्हणतात असा अर्थ नाही. अनेक मागणे नाही नाही देवा याचा अर्थ असा आहे की या अभंगामध्ये नाथबाबांनी जे मागितलेलं आहे ना ते मागितल्यानंतर आता मागण्यासाठी शिल्लक काही राहत नाही म्हणून नको आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात की अनेक मागणे नाही नाही देवा. आता आम्हाला मागण्यासाठी काही शिल्लकच नाही. कारण परमार्थाला पोषक आमचा असणारा उद्धार व्हावा किंवा आमच्या गंतव्यस्थानापर्यंत जाण्याकरिता आम्हाला जे आवश्यक आहे ते एवढ्या मागणीनं निश्चितच काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे आता याच्यापेक्षा अधिकची आम्हाला कशाचीच इच्छा राहिलेली नाही. अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई. केवळ आपली अशी असणारी सेवा आमच्याकडून घडत राहो. मुखाने नामचिंतन आमचं मन आपल्या चरणावरती राहावं. असणारं संसारात मन गुंतू नये. त्याचबरोबर आमचं असणारं जे मुख आहे त्या मुखाने भगवंताचं नामचिंतन घडावं. त्याचबरोबर संत समागम घडावा, भ्रम निवृत्त व्हावा आणि आमच्या असणाऱ्या पायाने तीर्थयात्रा घडावी, आमचा नेमसिद्धीला जावा. एवढीच सेवा आणि आपल्याकडून आमच्याकडून या देहाने आणखीन काही सेवा असेल ती आपली तेवढी सेवा घडावी एवढीच आमची इच्छा आहे. अशा पद्धतीनं नाथबाबा या अभंगामध्ये मागणी करतात. खरं तर मागणीपर अभंग घेतला त्याचं कारण म्हणजे ही मंडळी तर तीर्थयात्रा करून आलेलीच आहे पण अजून आमची झालेली नाही बरं का. आपण आलात निश्चितच कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. या रूपाने आमची जी इच्छा केली संकल्प केला तो पूर्णत्वाला गेला निश्चितच आहे. परंतु आमची अजून झालेली नाही. या असणाऱ्या अभंगाच्या योगाने आमचीही परमात्म्याकडे हीच मागणी आहे की जशा पद्धतीनं नाथबाबांनी या अभंगामध्ये इच्छा व्यक्त केलेली आहे की आमचं मन राहावं,
भ्रमनिवृत्त व्हावा, संत समागम घडावं, नामचिंतन घडावं आणि पायी तीर्थयात्रा घडावी. तशी आम्ही आळंदी पंढरी तीर्थयात्रा करतोच आहे महाराज. आम्ही काही तीर्थयात्रा करत नाही असं नाही, परंतु आमची ही तीर्थयात्रा चालूच आहे, नियमाने असणारी चालू आहे. परंतु त्याच्याबरोबर आणखीन अनेक तीर्थ सांगितलेले आहेत जे महाराजांनीही केलेले. धांडोळी दर्शने नाही का, गया, वाराणसी असणारी सर्व तीर्थयात्रा करून महाराज आलेले आहेत. आणि मग त्यांचे उद्गार आहेत, नाही ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोटे, हे नंतरच आहे. पण कधी आधी करून आले म्हणूनच म्हणू शकतात ना, असं नाही. तो भाव तिकडचा मला आत्ता इथं सांगायचा नाही, वेगवेगळा विस्तार आहे. सांगायचं एवढंच आहे यातून की ते देखील महाराज तीर्थयात्रा सर्व करून आले. पंढरी आळंदीची वारी करणारे जर जगद्गुरु तुकोबारायादी संत महात्मे हे जरी तीर्थयात्रा करत असतील आणि त्याच्यामध्ये सार्थकता आपली होणार असेल, नाथबाबा म्हणतात आमच्याही पायाने घडावी, तर निश्चित रूपाने आमचीही मागणी आहे की आम्हालाही आमच्या जीवनामध्ये अशीच एखादी परिक्रमा घडावी. झालेली सेवा माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबाराय, पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा, त्याचबरोबर नाथबाबा या सर्व मंडळी, त्याचबरोबर ज्या घराण्यामध्ये जन्माला आलो त्या घराण्याचे मूळ पुरुष श्री सद्गुरू भिवाजी महाराज आणि तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्णविराम देतो. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकोबारायांचं नामचिंतन करायचं आहे आणि हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. तुकाराम तुकाराम तुकाराम
सत्कार करूया आणि मग बोललेले पुढे जाता जाता फक्त एक विनंती, ते म्हणजे आपणही अशीच तीर्थयात्रा करावी. मागणी तर केलेली आहे, संकल्प सोडावा, पूर्ण करून भगवंतानी घ्यावी आणि घेतल्यानंतर माऊंद हे करावं. कारण माऊंद करणं म्हणजे कृतकृत्यता होणं आहे, लक्षात घ्या. माऊंद करणं म्हणजे त्या असणारी एक कृतकृत्यता व्यक्त करणं आहे. आणि आज बापूंनीही या ठिकाणी हे आपण एक कृतकृत्यता म्हणूनच म्हणा त्यातून ह्या सोहळा या ठिकाणी केलेला आहे. खरं तर ही सगळी प्रेमी स्नेहामुळे जमलेली सगळी मंडळी आहे. आपण जर का पाहिलं तर मोठमोठे सप्ताह आपण करतो, पण एवढी टाळकरी आपल्याला पाहायला भेटत नाही. मोठे उत्सव करतो, परंतु ऐकणारी लोक एवढी आपल्याला बघायला भेटत नाही अनेक ठिकाणी. परंतु आज एक दिवसाचा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करायचं म्हटलं की 9चं टायमिंग म्हटलं की 11ला लोक आहेत, अशी अवस्था आहे एक दिवसाचा कार्यक्रम म्हटलं की. आता इकडचं माहीत नाही, मी तिकडचं सांगतो. पण इथं जर बघितलं खरं समाधान वाटलं. त्याचं कारण एकच की असणारं जे स्नेह प्रेम प्रत्येक ठिकाणी जसे या ठिकाणी येतात तसं प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची देखील उपस्थिती असते. आणि नुसतीच नाही तर एक सेवा घराण्यापासून पूर्व वाड वडिलांपासून आलेली, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, घराण्यामध्ये त्यांच्या देखील वाड वडिलांपासून असणारी परंपरा आहे. चालत आलेली सेवा भगवंताची चालू आहे. अखंड माळ त्यांची या ठिकाणी चालू आहे. ज्याप्रमाणे पंढरपूर क्षेत्रामध्ये आमच्या घराण्यामध्ये मठामध्ये जवळजवळ आज 250-250 वर्ष होत आले. अखंड विरा पहारा भगवंताचा त्या ठिकाणी चालू आहे. अगदी तशाच पद्धतीनं यांच्या घराण्यामध्ये माळ चालू आहे. तिथं आम्ही विना पहारा घेतो, यांच्याकडे ती माळ आहे, ती घेऊन जप चालू अखंड नित्यनेमाने अखंडित ती चालू असते. आणि त्याचंच ही पुण्याई आणि म्हणून या गोष्टी झालेल्या आहेत. तसंच आमच्याकडून भगवंताने करून घ्याव्या एवढी इच्छा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय.